आपण सदैव शरद पवारांसोबतच आहोत। निलेश लंकेंचं स्पष्टीकरण। पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं लंकेंनी घेतली पवारांची भेट, तर वसंत मोरेंनी पवारांकडे लोकसभा लढण्याची व्यक्त केली इच्छा। शिंदेंची शिवसेना लोकसभेच्या 15-16 जागांवर ठाम, तडजोड करणार नसल्याचं शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर तिढा सोडवण्यासाठी नागपुरात नड्डांसोबत महायुतीच्या बैठकीची शक्यता। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा मनसेला 1 ते 2 जागांचा प्रस्ताव। भाजपच्या चिन्हावर लढण्यास राज ठाकरेंचा नकार, तर मनसेसोबत योग्य चर्चा सुरू असल्याची शेलारांची माहिती। शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून कोर्टानं अजित पवारांना फटकारलं। पवारांचा फोटो वापरणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना, तर शरद पवारांच्या प्रसिद्धीचा अजित पवार गैरफायदा घेत असल्याचं निरीक्षण। भाजपची सध्या भ्रष्टाचारी अभय योजना सुरू। गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, तर लवकरच आपली लाट आणि मोदी सरकारची वाट लागणार असल्याचंही वक्तव्य। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं प्रीतम मुंडेंकडून कौतुक। धनंजय मुंडे सोबत असल्यानं निवडणूक सोपी असल्याची पंकजांची प्रतिक्रिया। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यात। चांदवडमधल्या शेतकरी मेळाव्यात राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत एकत्र। मोदी सरकारवर हल्ला बोल, तर त्र्यंबकेश्वर मंदिरात राहुल गांधींनी घेतलं दर्शन। एक देश एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद समिती सहमत असल्याची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संसदेत अहवाल सादर। रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा मुंबईचं नाव। 169 धावांनी विदर्भाला पराभूत करत सामना जिंकला। 42 वेळा रणजी करंडक नावावर करण्याचा विक्रम।